राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून सतत जनसंपर्क, बैठका आणि दौरे यामध्ये व्यस्त असलेले निलेश लंके यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं। सततचे कार्यक्रम, दौरे आणि कामाचा ताण यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर त्यांना पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्यांच्या समर्थकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। निलेश लंके यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे तब्येत थोडी अस्वस्थ झाली होती, पण योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही। तसंच त्यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचंही सांगितलं। या दरम्यान त्यांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि समर्थक भावुक झालेले पाहायला मिळाले। सोशल मीडियावरही हजारो लोकांनी त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केल्या। मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो। डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांकडून विशेष पूजा करण्यात आली। प्रसिद्ध काळाराम मंदिरात समर्थकांनी निलेश लंके यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली। यावेळी दुग्धाभिषेकही करण्यात आला। समर्थकांनी लंके साहेब लवकर बरे व्हावेत अशी भावना व्यक्त केली। हे दृश्य सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तसंच बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनीही रुग्णालयात जाऊन निलेश लंके यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। सध्या त्यांची तब्येत सुधारत असल्याची माहिती समोर येत असली तरी त्यांच्या समर्थकांमध्ये अजूनही चिंतेचं वातावरण आहे। आपणही त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त करू शकता आणि अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।